आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्यांचा एल्गार, शक्तीपीठ महामार्गाविरोधात 27 फेब्रुवारीला इस्लामपुरात धडक मोर्चा। वाळवा तालुक्यातील शेती बचाव संघर्ष समिती आक्रमक, तहसील कार्यालयावर काढणार विराट मोर्चा। सिंचनासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेले 1 इंच जमीनही गरज नसलेल्या महामार्गासाठी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत वाळवा तालुक्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरणार आहेत। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शुक्रवार 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। शक्तीपीठ महामार्गविरोधी शेती बचाव संघर्ष समितीने या महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत। वाळवा तालुक्यातील बहुतांश जमीन बागायती आणि सिंचनाखाली आहे। महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन नष्ट होईल व कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुराचा धोका आधीच गंभीर आहे। महामार्गाच्या भरावामुळे पाण्याचा निचरा थांबून शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। हा मार्ग झाल्यास अस्तित्वात असलेल्या जलसिंचन आणि पिण्याच्या पाणीपुरवठा योजना विस्कळीत होतील। याचबरोबर वाळवा तालुक्यातील ऊस शेतीवर 5 सहकारी साखर कारखाने आणि ईश्वरपूर अष्टा बाजारपेठ अवलंबून आहे। महामार्गामुळे ही संपूर्ण साखळी उद्ध्वस्त होईल, असा दावा समितीने केला आहे। समितीच्या मते कोणत्याही जनसमुदायाने या महामार्गाची मागणी केलेली नाही। आधीच नागपूर ते गोवा जोडणारे अनेक मार्ग उपलब्ध असताना केवळ 2 भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणि देवाधर्माच्या नावाचा वापर करून हा प्रकल्प लादला जात आहे। हा मार्ग टोल रोड असल्याने तो स्थानिक शेतकरी किंवा गावांना जोडणारा नसून केवळ विनाशाचा मार्ग ठरेल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। वाळवा तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी आणि अस्तित्व वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शेती बचाव संघर्ष समितीने केले आहे। वाळवे तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जो जातोय तो प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे। शेतकऱ्याच्या जमिनी खारवट करून 2 गावाचा संपर्क तुटणार आहे आणि त्यामुळं अनेक कारखाने वाळवे तालुक्यात जे आहेत, आसपासचे कारखाने 4-5 आणि बाजारपेठा, याच्यावर संपूर्ण परिणाम होऊन हा शेतकरीच उद्ध्वस्त होणार आहे। आणि म्हणून आम्ही शेतकरी संघर्ष समिती म्हणजे महाशक्तीपीठला विरोध, नुसतं शक्तीपीठ नाही, हा शेतकऱ्याचं पीठ करणारा महाशक्तीपीठ आहे, याला विरोध म्हणून कॉम्रेड धनाजी गुरव, डॉक्टर भारत पाटणकर, आमच्याबरोबर कॉम्रेड दिग्विजय पाटील आणि सगळी मंडळी, आम्ही शेतकरी संघर्ष समिती या वतीनं एक पहिला राऊंड आमचा पूर्ण झाला आहे। दुसऱ्या राऊंडमध्ये आज आमच्या जागृत लोकांना करायचं आणि याला विरोध पक्का करायचा म्हणून आजच्या सभा वाळव्यामध्ये सभा होते, हुतात्मा चौकामध्ये। दुसरी सभा आमची कुरळपमध्ये बैठकीचं स्वरूप आहे आणि ओपन याच्यामध्ये आयतोडे खुर्दमध्ये सभा होत आहे। यामध्ये आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना, सगळ्या जाती धर्म पंथ अशा भाषेमध्ये सगळ्या थरातल्या लोकांना आम्ही निमंत्रण दिलं आहे। खास करून तरुणांना आवाहन केलं आहे की आपणाला या शक्तीपीठला प्रचंड प्रमाणात विरोध झाला तरच आपणाला हे सरकार हा शक्तीपीठ थांबवेल, अन्यथा हा आपल्या उरावर बसल्यासारखा आहे आणि त्याचं नुकसान न भरून येणार आहे। आणि म्हणून हा आजचा प्रोग्राम झाला। उद्याच्या सभेचं नियोजन असं आहे की उद्या येडेनिप्पाणीमध्ये आहे आणि त्याचबरोबर कामेरीमध्ये पण घेतलेले आहे। त्याच दरम्यान आमची काही टीमवर काम करताना इस्लामपूरमधल्या शंभू अप्पाच्या मंडपामध्ये पण उद्या संध्याकाळी 7 वाजता सभेचं नियोजन केलेलं आहे। आणि परवाच्या दिवशी आम्ही बुधवारी, मला वाटतं आपला येलूरमधला जो मोठा भाग आहे तिथूनही तो तसा शक्तिपाठ जात असल्यामुळं येलूरमध्येही आम्ही बुधवारीचं नियोजन संध्याकाळचं सभेचं केलेलं आहे। या सगळ्यामधून संदेश एकच आम्हाला द्यायचा आहे सर्व लोकांना, आमच्या तरुणांना, शेतकरी भावांना, की आता थांबणे नाही। आता आमच्यावर एवढा जर अन्याय हे सरकार करत असेल, गरज नसताना जर हा शक्तीपीठ आमच्या उरावर बसवत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। कारण हुतात्म्याच्या रक्तानं ही जी भूमी आमची आहे, पिजलेली आहे, त्याग केलेला आहे, तिथली 1 इंच ही भूमी आम्ही देणार नाही। या हेतून आम्ही सगळे प्रेरित होऊन एकत्र आलो आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही यशस्वी होऊन 27 तारखेचा मोर्चा आम्ही मोठ्या प्रमाणात काढणार आहे। त्याच्याच दृष्टीनं आमच्या ह्या सभा गावावर चालू आहेत आणि माझं आव्हान आहे की वाळवे तालुक्यातल्या नुसत्या 11 गावातल्या नव्हे तर संपूर्ण वाळवे तालुक्यातनं या क्रांतिसिंह नाना पाटलाच्या भूमीतल्या सगळ्यांनी, आपल्या नागरिकांनी, तरुणांनी एकत्र यावं आणि 27च्या मोर्चामध्ये सामील होऊन या शक्तीपीठला विरोध कायमचाच हद्दपार करूया, अशी भीष्म प्रतिज्ञा आपण करूया। आणि त्यानिमित्तानं सगळ्यांनी हजर राहावं। सकाळी 11 वाजता पंचायत समितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाच्या पुतळ्यासमोर 27 तारखेला जमूया आणि तहसील कचेरीवर प्रचंड मोर्चा आपण निनादात जाऊया, एवढी मी सर्वांना विनंती करतो। थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद। नमस्कार।
क्रांतीभूमी वाळवा तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी भावा बहिणींनो, आपल्यावर एक आता सुलतानी संकट आलेलं आहे. जो शक्तिपीठ सारखा तुघलकी निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि तो आमच्या सुपीक जमिनीवरून हा महामार्ग नेण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. हा महामार्ग कोणाचीही मागणी नसताना आमच्यावर लादण्यात आलेला महामार्ग असल्यामुळं आम्ही या महामार्गाला तीव्र विरोध करतोय. 1 इंच ही जमीन जी हुतात्म्यांच्या रक्तानं भिजलेली आहे वाळवा तालुक्यातली, ही शक्तिपीठासाठी देणार नाही असा आमचा निर्धार आहे. आणि ह्या निर्धारासाठी आम्ही 27 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे तहसील कार्यालयावरती. तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की प्रचंड मोठ्या संख्येनं ह्या सरकारच्या तुघलकी निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याजवळ जमावं आणि तहसील कार्यालयावर होणारा हा मोर्चा यशस्वी करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.